हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवली आपण ग्रीन फिश कढी. जर तुम्ही पण मसाला खाऊन बोर झाला असेल तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करा. तर चला मग रेसिपी बघू. त्यासाठी घेतली मी इथं अर्धा किलो फिश. व्यवस्थित 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या. अगोदर मी 2 पाण्याने धुतल्या होत्या, नंतर परत एकदा धुवून घेतल्या. नंतर वाटण हिरवी मिरची, कोथिंबीर, लसण, अद्रक ते एकदा मिक्सरला भांड्याला लावून घ्यायचं आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. मीडियम ठेवायचं, जास्त बारीक करायचं नाही. नंतर ठेवायची इकडे कढाई तापायला, त्यात घालायचं थोडं तेल. नंतर टाकायचं आपलं फिश. नंतर घालायची वरून हळद, थोडं तेल, चवीनुसार मीठ. व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि छान दिलं. आता 3 ते 4 मिनटं वाफ देऊन घेऊया. पाणी अजिबात घालायचं नाही, पाणी वाफ्यावरच होऊ द्यायचे आपल्याला. आता आपल्या इथं फिश तयार झाल्या होत्या शिजून. जास्त पण गाळ होऊ द्यायचा नाही, मीडियम याच्यामध्ये शिजवायच्या. नंतर त्याच कढईत घालायचं तेल. जे आपण वाटण तयार केलं होतं तेच टाकायचं. अदर मसाले मी इथं घेतले नाही, फक्त ग्रीन फिश कढी करायची होती म्हणून फक्त जे मी वाटण तयार केलं होतं तेच घेतलं होतं. व्यवस्थित 4 ते 5 मिनटं फ्राय करून घ्यायचं. मग तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी घालायचं. इथं मी 1.5 ग्लास पाणी घातलं होतं. त्यात थोडी वरून कोथिंबीर घातली आणि व्यवस्थित आता उकळ येईपर्यंत होऊ द्यायचं. नंतर आपल्या याला उकळ आला होता भाजीला. आणि नंतर द्यायची आपण ज्या बॉईल केलेली फिश होती ती त्यात टाकून द्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आणि आता मंद आचेवर 10 ते 15 मिनटं होऊ द्यायची. नंतर तुम्ही बघू शकता खूप छान कलर आला होता आणि खायला पण ही एकदम छान लागते. अशा आपली आता इथं ग्रीन फिश कढी तयार झाली होती. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.